अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। कोकण किनारपट्टीवरती वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले, तर समुद्रातील लाटांच्या उंचीमध्ये वाढ झाली आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती सध्या कोकण किनारपट्टीवरती पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। समुद्रातील पाण्याची उंची वाढलेली आहे। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनाने केलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रतिनिधी आमचे सुरेश कोलगेकर यांनी आढावा घेतलाय, पाहू। उत्तर कर्नाटक आणि गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळ सदृश्य स्थिती सध्या निर्माण झालेली आहे। मी वेंगुर्ले येथील समुद्र किनारे आहे। तुम्ही या दृश्यामध्ये बघू शकता, सध्या जे समुद्र आहे तो मोठ्या प्रमाणात खवळलेला आहे आणि लाटांची उंची आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। एकंदर सध्या इथलं जे हवामान विभाग आहे त्यांनी सूचना दिल्या आहेत की मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, कारण सध्या समुद्र आहे तो पूर्णतः खवळलेला आहे। या जो उत्तर कर्नाटक आणि गोवा किनाऱ्यावर पूर्व मध्य अरबी समुद्रात जी वादळ स्थिती निर्माण झाली आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे किनारपट्टी भागातून 45 ते 65 किलोमीटर प्रति ताशी वेगाने वारे वाहत आहेत। मच्छीमारांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी काळजी घ्यावी असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। एकंदर पाहिलं तर सध्या जी स्थिती आहे ही स्थिती पुढील 36 तास अशी असेल आणि हे वादळ सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असंही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। सध्या सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट हा जारी केलेला आहे आणि याची खबरदारी म्हणून आताच जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने किनारपट्टी भागाची ही पाहणी केलेली आहे। एकंदर नागरिकांनी म्हणजे पुढील 36 तास काळजी घ्यावी असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येतंय। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।